एक मोठी बातमी ठाण्याच्या मुंब्रा परिसरामध्ये गोळीबार झाला आणि यामध्ये 3 जण जखमी झालेत। किरकोळ वादातनं एकानं 5 राऊंड फायर केलेत। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आरोपींचा शोध घेतला जातोय। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ठाण्याच्या मुंब्रा परिसरामध्ये गोळीबार झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आपल्यासोबत आहेत। गणेश, कधीची घटना, काय तपास पुढे गेलाय का? वर्षा, नक्कीच आपण मुंब्रा परिसरात आहोत आणि मुंब्रा शिवाजीनगर परिसरामध्ये 11:30 वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आणि त्यानुसार पोलीस पथक तुरंत या ठिकाणी रवाना झाले। मात्र आता सध्या ज्या ठिकाणी गोळीबार झाला, एकूण पाहिलं तर 5 राऊंड फायर केले, त्यातले 2 हवेमध्ये आणि 3 जे आहेत ते इतरत्र 3 जणांना फायरिंग करण्यात आले। आणि याच्यामध्ये प्राथमिक माहिती अशी देखील मिळते की गंभीर जखमी जे आहेत ते 2 जण आहेत आणि एकाचा मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते। मात्र पाहायला गेलं तर 51 वर्षीय जो आरोपी आहे शिवानंद नायर हा याच परिसरात राहणार होता आणि तिची मानलेली बहीण आहे, तिला देखील हे स्थानिक जे लोक आहेत ते छेडछाणी करत असल्याचं माहिती त्याला मिळाल्यानंतर त्यांनी या रागाच्या भरातून या गोळीबार केल्याची घटना समोर आलेली आहे। आणि मात्र या संदर्भात आता याच्याकडे जे हत्यार आहे, बंदूक आहे, ते कुठून आले, कशाप्रकारे आलं आणि हा इतके दिवस कशाप्रकारे राहत होता, नक्की वाद कशामुळे झाला, याचा सर्व तपास जो आहे तो पोलीस करत आहे। मात्र सध्या तरी फॉरेन्सिकची टीम जी आहे ते प्रत्येक नमुने ह्या परिसरातले तपासत आहेत। पाहायला गेलं तर या ठिकाणाहून आरोपीने ज्या पद्धतीने फायरिंग केली त्यानुसार आरोपी ज्या पद्धतीने फायरिंग करत होता त्यानुसार ज्यांना गोळ्या लागल्यात, त्या ज्या जखमी झालेत ती लोक कुठे कुठे जखमी होऊन पडले, त्याच्यानंतर आपापसात कशा प्रकारचा वाद झाला होता याचा सर्व तपास जो तो मुंब्रा पोलीस करत आहे। सध्या तरी या ठिकाणी फॉरेन्सिक बिलकुल गणेश, धन्यवाद या माहितीसाठी। त्याचे अपडेट आपण घेत राहू। सध्या पोलीस तपास करतायत, फॉरेन्सिकची टीम देखील आलेली आहे।